नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा अनुभव। मी बाळासाहेब गुंजाळ, मुक्काम पोस्ट दैठणे गुंजाळ, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। शेती करत असताना आपल्याला वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो पिकावरती, आणि ह्या जर किडींचा वेळीच प्रादुर्भाव आपण थांबवला नाही तर निश्चित स्वरूपात आपल्या पिकावर त्याचा परिणाम होत असतो। आणि जर चांगलं पीक काढायचं असेल तर त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा आपल्याला वापर करावा लागतो। तसे पाहिलं तर पेरूमध्ये अतिशय कमी प्रमाणात रोग आहेत, परंतु जे काय एक दोन प्रकारचा रोग आहे त्याचा जास्त मोठ्या प्रमाणात जर प्रादुर्भाव झाला तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा भुर्दंड भरावा लागतो। आणि पेरूमध्ये सगळ्यात जास्त मोठी समस्या आहे पहिली गोष्ट म्हणजे ही निमॅटोड। आणि निमॅटोड नंतर नंबर लागतो तो मिलीबगचा। कारण की आज आपल्या राज्यभरामध्ये जे काही उत्पन्न निघतं त्याच्यामध्ये जर 25 ते 30% जर नुकसान आपण गृहीत धरलं तर ते फक्त एका मिलीबगमुळे होत असतं। कारण की मिलीबग हा असा रोग आहे, हा जोपर्यंत फळावरती अटॅक करत नाही तोपर्यंत त्या संबंधी आपल्याला कुठलीही माहिती किंवा पूर्वकल्पना येत नाही। म्हणून त्याच्यावरती योग्य वेळी आपल्याला नियंत्रण करणं फार गरजेचं आहे। आणि आपण जर योग्य वेळी नियंत्रण केलं तर त्याचा फायदा आपल्याला शेती पिकामध्ये होताना दिसून येत आहे। म्हणून आपण शेती करत असताना योग्य पद्धतीने नियोजन करणं फार गरजेचं आहे, आणि त्याच्या पद्धतीने आपण त्याच्यावरती फवारणी करण्याचं फार गरजेचं आहे। त्यासाठी आज आपण जे काही मिलीबग नियंत्रण करायचं आहे त्या मिलीबग नियंत्रणासाठी साधारणतः ह्या 2 औषधांचा आपण वापर केलेला आहे, आणि त्याच्या माध्यमातून आपण नियंत्रण करणार आहोत। आता ती कोणती 2 औषधं आहेत त्याची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कारण की नियंत्रण करण्यासाठी जर आपण चांगल्या पद्धतीची फवारणी केली तर त्याचा आपल्याला फायदा होत असतो। तुम्ही पाहू शकता की आपल्या ट्रॅक्टरने आज फवारणी चालू आहे, आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने फवारणी जर झाली तर आपल्याला त्याचे रिझल्ट पण चांगले भेटत असतात, आणि त्याचा फायदा आपल्या पिकाला होत असतो। म्हणून शेती करत असताना आपल्याला योग्य प्रकारच्या फवारणीची गरज असते, आणि त्याच्यावरती कोणत्या फवारणीचा आपल्याला आज वापर केला आहे ते आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। यासाठी आपण पहिल्यांदा हे काय टाटा कंपनीचं ॲप्लॉइड आहे, हे इन्सेक्टिसाईड आहे, हे खूप चांगलं काम करतं आहे मिलीबगसाठी। आणि त्यानंतर टपूज हे जे काय आदामा कंपनीचं आहे, ह्या 2 आपण साधारणतः इन्सेक्टिसाईडचा आपण आपल्या या फवारणीमध्ये वापर केला आहे, की ज्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या मिलीबगवरती नियंत्रण आणता येईल आणि आपलं पीक चांगल्या पद्धतीने काढता येईल। कारण की खूप मोठ्या प्रमाणात दरवर्षी मिलीबगच्या माध्यमातून पेरू पीक असेल, सीताफळ असेल किंवा इतर अनेक पिकं आहेत की द्राक्ष शेतीमध्ये ह्या मिलीबगचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो। आणि याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या कीटकनाशकांचा किंवा इन्सेक्टिसाईड आहेत त्यांचा जर आपण वेळीच वापर केला तर निश्चित स्वरूपात त्याचा आपला शेतीला फायदा होत असतो आणि चांगलं पीक येऊ शकतं। कारण की आता माझा हा एक 14 महिन्यांचा 33 हजारांचा प्लॉट आहे, आणि हा आता फोम अवस्थेला आलेला आहे। म्हणजे एक 4-5 दिवस आपल्याला फोम बसवायला चालू करायचा आहे, की त्याच्या अगोदरची पूर्वतयारी आहे का जेणेकरून नंतर पिशवीमध्येही कुठल्या प्रकारचा फोम जाणार नाही आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न निघेल। आणि साधारणतः आता 1 आठवड्यामध्ये आपण त्याला फोम बसवायला चालू करणार आहोत, त्याच्या अगोदर थिनिंग करणार आहोत, आणि थिनिंगच्या माध्यमातून एकदा पूर्ण फवारा घेतला तर त्याच्यानंतर आपण याला फोम बसवायला चालू करणार आहोत। म्हणून शेतकऱ्याने फवारणीच्या अगोदर म्हणजे फोम बसवायच्या अगोदर एखादी मिलीबगची फवारणी करणं हा फार गरजेचं आहे। कारण की खूप मोठं प्रमाणात नुकसान जे होते पेरू शेतीमध्ये आता ते मिलीबगचा पण खूप मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये। म्हणून योग्य वेळी जर आपण त्यासाठी दिला आणि नियंत्रण जर केलं तर त्याचा आपला निश्चितपणे फायदा होणार आहे। धन्यवाद।